सुरुवातीला प्रार्थना घेऊन मग सुरू करा. जयश्रीताई पण आहेत आणि निर्मला जोशीताई कुठे आहेत का? हो, रेडी राहताई फक्त. चालेल. किती श्लोक वाचायचे ताई? आज आता काल किती झाले आपले? 7 पर्यंत झाले ना? सात आठ. पर्यंत झाले. हो, 8 ते 12 सात आठ. 8 8. 8 ते 16 आहे. सॉरी, 8 ते 16 आहे. टोटल 22 श्लोक आहेत. तर 8 ते 16 वाचूयात आज. एकच राहिला, ते 16 राहिला माझं फक्त. चालेल. प्रार्थना घेऊ ते. हो हो. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. ठीक आहे, बोला. सगळं काम होऊन मग बसते. श्लोक 8. श्लोक वाचून दाखवू का आधी? फ्यासे पे समर्थोसी मत. नाही, ते तर 12 वाजायचं. बरं, 1 मिनिट काढावं लागणार. हॅलो. म्हणते अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिनां परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिंतयन्. अभ्यासजन्य स्मृती विषय भगवंत या श्लोकात सांगतात. भगवंत म्हणतात, विषयापासून मन बाजूला नेण्याचा अभ्यास करताना चित्त भगवंताबरोबर जोडले जाईल. हा एक चांगला योग आहे. प्रयत्नाद्वारे पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकेल. तसेच तू अभ्यासाने तुझ्या मनाला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीरा हो अथवा जाओ. अनेक नद्या सागराला येऊन मिळतात, त्या सागरातच होऊन जातात. मागे काय आहे हे पाहण्यासाठी नदी परत मागे फिरत नाही. तसेच चित्त चैतन्य रूप झाले की देह जावो अथवा राहो. 9वा, जो सर्वज्ञ अनादि सर्वावर शासन करणारा, सूक्ष्माहून सूक्ष्म, परमाणूपेक्षाही सूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अज्ञानाहून पलीकडे सूर्याप्रमाणे प्रकाश स्वरूप, ज्ञान स्वरूप अशा अचिंत्य स्वरूपाचे चिंतन कर. ज्याला जन्मही नाही, अंतही नाही, आकारा वाचून अस्तित्व आहे, आकाशापेक्षा पुरातन, ज्याच्या सानिध्याने जग हालचाल करते, जो सर्वांना प्रसवतो, ज्याच्या कारणाने सर्व असते, तर्कही ज्याला भीतो, असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे, विस्तवाला जशी वाळवी लागत नाही, त्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान रूपी अंधकाराचा थारा लागत नाही. अनेक चैतन्य सूर्य स्वच्छ रूपी कणेचा ढीग आहे, असे वर्णन करून सगुण निर्गुण परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन. मागील श्लोकात ध्यानाविषयी भगवंत बोलले, आता चिंतन याविषयी बोलतात. भक्तियुक्त मनुष्य अचल मनाने योग बलाने भुवयाच्या मध्यभागी प्राणायामाद्वारे चांगल्या रीतीने स्थापित करून दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. जर अभ्यास काळातही मनाला संसारातून काढून परमात्म्याच्याकडे लावण्यात साधकाला कठीणतेचा असमर्थतेचा अनुभव येतो. अंतकाळी मनाला परमात्म्यात लावणे सहज शक्य होईल. यासाठी संसारात्म्यात आकर्षण राहते आणि वाढते. मग साधकाला इतरात आकर्षण राहत नाही. अपराचा त्याग करतो, भगवंतात आकृष्ट होतो. उलट संसारी माणसे शरीर पासून वेगळे या उलट काय झालं, तर नाही जमलं. हा, कंटिन्यू करा ताई. कंटिन्यू करा. ठीक. ह्या उलट भगवंत आवाज ह्या जवळ उलट घ्या फक्त. भगवंतात लागलेला साधक विभक्त नसून भगवंताचाच भक्त होतो, भगवंताशी अभिन्न होतो. चिंतनानंतर भगवंत आता निर्गुण निराकाराच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. 11वा, वेदांना निर्गुण निराकार म्हणतात, ज्याचा कधीही नाश होत नाही असे. त्याआधी भगवंत 3ऱ्या श्लोकात अक्षरम ब्रह्म परमम म्हणतात.
निर्गुण निराकार, त्या निर्गुण निराकार तत्वात कोण प्रवेश करतो? ज्यांचे अंतःकरण निर्मळ आहे, आसक्तीचा लवलेश नाही, हृदयात परम तत्वाला प्राप्तीची उत्कट अभिलाषा आहे, असा प्रयत्नशील संन्यासी ह्या तत्वात प्रवेश करतो किंवा त्याला प्राप्त होतो. पहिली पायरी इंद्रियांचा संयम ठेवणं, ब्रह्मचर्याचे पालन, कोणत्याही विषयी भोगाचे बुद्धीनं सेवन करणे. या श्लोकात पहिल्या चरणात गृहस्थाश्रमाचा संकेत आहे. वेद अध्ययन ब्राह्मणाचे हे खास काम विषयीचे संकेत आहे आणि तिसऱ्या चरणात ब्रह्मचर्याश्रम विषयीचे संकेत आहे आणि त्याचबरोबर कर्तव्य पालनाच्या दृष्टीने वर्णाचेही संक्षिप्त स्पष्ट वर्णन केलेले आहे. कर्तव्याचा त्याग केला म्हणून अर्जुनाला कर्तव्याला लावण्यासाठी ही गीता ह्या निर्गुण ते 12 आणि 13 ह्या निर्गुण विधी आणि त्याचे फल 12 आणि 13 मध्ये भगवंत वर्णन करतात. इंद्रियाच्या सर्व द्वारांना बंद करून, मनाला हृदयात निरोध करून, आपल्या प्राणांना मस्तकास स्थापून, योग धारणेत सम्यक प्रकारे स्थित होऊन जो साधक ओम ह्या एका शरीर सोडतो तो परमगतीला प्राप्त होतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही आपल्याला माहितच आहेत. त्यांचा पूर्णपणे निरोध करून इंद्रिय आपापल्या स्थानात ठेवून मनाचे हृदयात निरोध करून प्राणाला मस्तकात ठेवून ब्रह्मरंध्रात प्राणाला रोखून असा योग धारणे स्थित होऊन ओमचा मानसिक उच्चार करून अशी धारणा करीत परमात्म्याला जाऊन मिळणे शक्य आहे. आता भगवंत निर्गुण निराकाराविषयी न सांगता आता सगुण साकार रूपाची प्राप्ती कशी होते ते 14व्या ह्याच्यात सोडून कोणत्याही भोगवृत्तीकडे ऐश्वर्याकडे किंचित मात्र जात नाही. ज्यांच्या अंतःकरणात भगवंताशिवाय तर कोणाची कसलाही आश्रय नाही. जसे पतिव्रत्य स्त्रीचे पती व अन्य पुरुषाचे आसक्तीपूर्वक चिंतन नसते अथवा शिष्य गुरुचा, सुपुत्र माता पित्याचा परायण असतो, त्याचे इष्ट दुसरे कोणीही नसते. अगदी तसेच आता सगुण उपासनेमध्ये विष्णू, राम, शिव, गणेश, शक्ती इत्या भगवंताचे स्वरूप एक आहेत. जो ज्या स्वरूपाची उपासना करतो त्या स्वरूपाचे चिंतन व्हावे आणि स्वतः डोळू देऊ नये. मी केवळ भगवंताचाच आहे आणि भगवंत ही माझेच आहेत हा भाव म्हणजे अनन्य चेता होय. झोपेतून उठल्यापासून पुन्हा गाढ झोपेपर्यंत ईश्वराचे स्मरण करीत असतो म्हणजे ते सततम होते. भगवंताच्या स्मरणात आत्मीयता हवी म्हणजे भगवंताविषयी प्रेम आपोआपच निर्माण येतं. स्मरण आपोआप होत. एकदा प्रेम झालं की मग त्याविषयीचं स्मरण आपल्याला आपोआप होतं. जीव ह्या समग्र परमात्म्याचा अंश आहे. जीव फसतो तो अपरा प्रकृतीच्या अंशात म्हणजे शरीरात. माझे मनात केवळ दूधच असतं पण गोची दूध न पिता रक्तच प्राशन करत असतात. जय श्रीकृष्ण. चालतंय. जमलं ताई? हो हो हो, जमलं का ताई? छान जमलं. उलट छान जमलं. काहून नाही जमलं उलट? नाही चालतंय. नाही नाही. पुढे कोण? जयश्री आले ताई, परीक्षा जवळ यायली तसं. टेन्शन यायला लागले का? मी घेऊ का निर्मला जो? हो, हा, मी घेऊ का निर्मला जोशी? बरं, आधी तुम्ही घ्या. निर्मला ताई आधी तुम्ही घ्या, जयश्री ताई नंतर घेतील, हरकत नाही. जयश्री ताई थांबा 2 मिनिटं. अध्याय 8वा, श्लोक 7वा. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च. सर्वेषु कालेषु मयि अर्पित मनोबुद्धी माम एव एस्यसि असंशयम्. तस्मात म्हणजे म्हणून, सर्वेषु सर्व, कालेषु म्हणजे काळात, माम म्हणजे माझे, अनुस्मर स्मरण कर, युद्धच युद्धही कर, मयी म्हणजे माझ्यात, अर्पित मनोबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी एकाग्र कर, माम एवच मलाच, एस्यसि प्राप्त होशील, असंशयम निसंदेह. युद्धात मरण पावणाऱ्यांना नेहमीच वीरगती मिळते असे आपण सर्वजण म्हणतो.
त्याला श्रेष्ठताही दिली आहे. अर्जुनही धर्म युद्धच करत होता, पण मध्येच त्याची बदललेली भूमिका पाहून कृष्ण भगवंत त्याला कर्तव्य कर्मावर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समोर सैन्य सज्ज आहे, दोन्ही बाजूंनी रणशिंग फुंकले गेले आहे आणि अर्जुनाच्या मनाने पलटवार घेतली आहे. अशा वेळी कृष्ण अर्जुनाला सांगतात की युद्धात मेलास तर तू मलाच येऊन मिळशील, पण केव्हा? तर माझे स्मरण ठेवून जर वीरगतीला प्राप्त होशील तर. कृष्ण हा आत्मयुक्त म्हणजे आत्मभाव स्वभाव भगवंत भावात झाला होता व आत्म्याच्याच अनुषंगाने तो बोलत होता. जो अंतकाळी कृष्णाचे अथवा आत्म्याचे चिंतन करेल तर मनाने कृष्णाच्या आत्म्याशी युक्त झाल्यामुळे भगवत प्राप्तीलाच मिळेल, यात संशय नाही. असंशय या पदाने कृष्ण अर्जुनाला आश्वस्त करत आहेत, कारण ते स्वतःही त्या अधिकारास योग्य असे आहेत. कृष्ण हे नुसते देहधारी अर्जुनाच्या रथाचे सारथी नसून भगवान कृष्ण बोलत आहेत. तेव्हा अर्जुनाचे कल्याणच भगवंत सांगत आहेत. माझे स्मरण करताना कर्तव्यात कुचकामी होता येत नाही. इथे केवळ भक्ती सांगत नाहीत आणि केवळ कर्मही सांगत नाहीत भगवंत, तर कर्म करत करत भगवंताचं स्मरण ठेवणं आणि उत्तरोत्तर कर्म करत असतानाच मन आणि बुद्धी त्याला अर्पण करणं, म्हणजे मनबुद्धी माझी आहे असं हा अहंभाव सोडणं, हे साधलं पाहिजे. तरच असा पुरुष भगवंताला प्राप्त होऊ शकतो. म्हणजेच विहित कर्म केलंच पाहिजे. इथे काळजी एवढीच घेतली पाहिजे की प्रत्येक कर्म भगवंताला साक्षी ठेवून केलं पाहिजे, त्याला अर्पण केलं पाहिजे. मग पुढचा मार्ग भगवंतच दाखवतील. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील हरिपाठात सांगितले आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाचे क्षण मात्रे. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. भगवद्गीतेचा उच्चार करणाऱ्या अर्थाने जीवनाची नौका असलेली ज्ञानेश्वरी रूपात माऊली करवी भगवंत पुनर्जीवित करत आहेत. लोप पावलेले ज्ञान पुन्हा पुन्हा मानवाला शिकवत आहेत, गळी उतरवत आहेत. रणांगणावरील अर्जुन आणि मानवी देहातील आपण यांच्याकरिता कृष्ण भगवंत मार्ग सुकर करत आहेत. मनबुद्धी अर्पण करायची म्हणजे नेमकं काय करायचं? प्रथम आपलं विहित कर्म निरालसपणे पार पाडावं. ते करतानाच भगवंताचं चिंतन सुरू ठेवावं. चिंतन करता करता चिंतनाचा आणि भगवंतासाठी केलेल्या कर्माचा, निष्काम कर्माचा कालावधी वाढवत जावा आणि कर्म करता करता भगवंताचं नाम घेणं साधलं पाहिजे. सुरुवातीला व्यत्यय येऊ शकतात, पण ते नेटाने घेत राहावे. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. हरिपाठातील 23वी ओवी 4था चरण. त्यामुळे काय होईल तर त्याच्याजवळ भगवंत सतत राहील. भुक्ती मुक्ती त्याच्या घरी राहतील. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. मन बुद्धी कृष्णाला अर्पण करून वागल्यास मेल्यावर कृष्ण प्राप्तच होशील, यात शंकाच नाही. हे पुन्हा ठासून कृष्ण सांगत आहेत. पावलोपावली क्षणोक्षणी मनात व बुद्धीत कृष्णच असायला हवा. चित्ताने आत्म्याशी व कृष्णाशी एकरूप मनबुद्धी झाले पाहिजे. इथं लक्षात घेतले पाहिजे की कृष्ण म्हणजे नाम रूपात असलेला कृष्ण असं नसून कृष्ण भावाला, भगवंताला समर्पित हा निश्चय हवा. सगुण रूप निर्गुणापर्यंत पोहोचण्याकरिता नक्कीच वापरावे. सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, दासबोधातील. अशा प्रकारे कृष्ण भावित होऊन जीवन व्यतीत केले तर मरते समयी कृष्णाचीच आठवण होईल व कृष्णरूप भगवत प्राप्ती होईल, यात शंका नाही. याचाही अभ्यास हवा, हे पुढील श्लोकात पाहूया. श्लोक आहे, अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिनः परमं पुरुषं दिव्ये याति पार्थानुचिंतयन्. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयन्. हे पार्था, म्हणजे संबोधन आहे. अभ्यास योग युक्तेन, परमेश्वराच्या अभ्यासरूप योगाशी युक्त होऊन, चेतसा म्हणजे चित्ताने, नान्यगामिना म्हणजे दुसऱ्या कशाकडेही न जाणाऱ्या, परमं परम पुरुषम, पुरुषम पुरुषाला अर्थात परमेश्वराला, दिव्य
दिव्यम. या अभ्यासानं सरावानं भगवंताविषयीचं प्रेम वाढवलं म्हणजे त्याचं सतत स्मरण केलं तरच अखेरीस तेच नजरेसमोर येईल. अंतकाळी त्याचं स्मरण राहील आणि मनुष्य त्यालाच प्राप्त होईल. अभ्यास कर म्हणजे मन स्थिर कर. आसन प्राणायाम याने चित्त स्थिर होतं. चित्त अन्य ठिकाणी जाऊ न देता अभ्यासाच्या साह्यानं म्हणजेच प्राणायाम आसनादी क्रियांनी स्थिर करून ध्यान केलं पाहिजे. अखेरीला त्याचीच प्राप्ती होते. स्थिर झालेल्या चित्तात परमात्म्याचेच विचार असायला हवेत हे गृहीत धरलेलं आहे. ध्यान म्हणजे केवळ त्याच्या मूर्तीचं नव्हे, ते तर केलंच पाहिजे, तर त्याच्या भव्य उदात्त परम तत्वाचं ध्यानही साधलं पाहिजे. त्याच्या गुणांवर ध्यान, ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराचं अशा प्रकारे चिंतन केलं तर परमेश्वर होता येतं. परमेश्वर त्याचं स्मरण होईल. ही गोष्ट सरावानं साध्य करता येते. त्याकरता परमेश्वरावर मुळात आत्मीयता वाटली पाहिजे. परंतु अविकारी अव्यक्त ध्यान तरी कसं करणार? इथे मूर्तीपूजेचा विषय येतो. परमेश्वराला साकार कल्पून त्याचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे आपण आता पाहिलंय सगुणाचे आधारे निर्गुण पावे जे निर्धारे. मनुष्याचं प्रेम असतं. एकमेकांच्या विरहाची अवस्था मनुष्याची होते तीच भगवंताविषयी झाली पाहिजे. आपल्याला मिळालेलं यश कीर्ती संपत्ती हे भगवंताचं देणं आहे हे असं वाटलं पाहिजे. किंवा नको असलेली परिस्थिती आलेली आहे याबद्दलही विश्वास बाळगावा. म्हणजे अनुकूलतेत हुरळून जाणे व प्रतिकूलतेत कोलमडणे ही भावना होत नाही. हळूहळू स्तब्धता येते. प्रज्ञा मनुष्य निर्माण होतो. याची सवय करता करता कृष्णमय होता येते. हाच तर अभ्यास आहे व हाच योग आहे. भगवंता पुढचा श्लोक. कविं पुराण मनुषा सितार मनोरणीया समनुस्मरेत्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्य वर्णन तमस परस्तात् मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. पुढचा 10वा श्लोक पण घेते यातच. सर्वज्ञ अनादि नियामक सर्वांचा आधार करता अचिंत्य रूप सूर्याप्रमाणे नित्य चेतन दैदिप्यमान अंधकारातून पलीकडचा अशा परमपुरुषाचा जो एकाग्र चित्त बलानं युक्त होऊन प्राण भ्रूमध्यात नीट ठेवून ध्यान करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषास प्राप्त होतो. जे न देखे रवी ते देखे. अपेक्षित असं आहे की तो आम्ही सामान्यपणे जाणतो तो कवी नसून तो एक ज्ञाता आहे, तत्ववेत्ता आहे असा अर्थ घ्यावायचा आहे. परमेश्वर हा श्लोक आहे. भगवान ही ज्ञाता आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यामुळे हवं नको ते तो सर्व जाणतो. त्याला कळत असतं. परमेश्वराकडे आपण सतत काही ना काही मागत असतो. फक्त गरज आहे मागण्यांच्या स्वरूपाची, मागणीच्या उच्चतेची. ऐहिकातल्या कर्तव्य त्याच्या भगवंताच्या अधिकारावरच करावेच, पण पारलौकिकाकडे असायला हवे. बुद्धीच्या मनाच्या चित्ताच्या ठिकाणी भगवत प्राप्तीचा अट्टाहास सतत कार्यरत ठेवला पाहिजे. हे सर्व परमात्म्याशी मिलन घडण्याकरता हवे. हे या श्लोकावरून लक्षात येते. मृत्यू आल्यावर मन निश्चल ठेवता आले पाहिजे. सहसा तसे घडत नाही. मरताना भक्ती राहिली पाहिजे, तीही कुणाची राहत नाही. ही वापर करावा लागतो. प्राण भुवयांच्या मध्ये ठेवावा लागतो. असे केले तरच तो स्मरणशील ज्ञानी परमपुरुषापाशी जातो. एवढंच लिहून झालं आहे. पुढचं थोडस एका श्लोकात राहिलंय तेवढं मला ब्रह्मचर्याबद्दल वाचून दाखवायची इच्छा आहे. ती मी पुस्तकातूनच वाचून दाखवते. या अक्षर ब्रह्मात जाण्यासाठी यती म्हणजे प्रयत्न करणारे लोक त्या संपवतात. पहिले हे वाचायला पाहिजे का? 11वा श्लोक.
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यतयो वीतरागाः यत् इच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् पदं संग्रहेण प्रवक्षे. ते अक्षर ब्रह्म मिळवण्यासाठीच ब्रह्मचर्याचे पालन करणारे लोक प्रयत्न करीत असतात. ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्माला अनुसरून वागणे असा मी तरी करतो. ब्रह्माला अनुसरून वागले तरच ब्रह्म मिळू शकेल. ज्ञानाला अनुसरून वागले तरच ज्ञान मिळते, तसेच हे आहे. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री पुरुष कुठून आला आहे ते काही कळत नाही. महाभारत काळी तरी असा अर्थ अभिप्रेत नसावा. म्हणूनच सत्यवादी धर्मराज युधिष्ठिर विवाहित आहे व पत्नी द्रौपदी बरोबर राहत आहे. हे दिसते की ब्रह्मचर्य पालन करतोच ना, तोही सत्यवादी ब्रह्मचर्य पाळतो असे सांगत आहे. यावरून स्पष्ट दिसते की विवाहित मनुष्यही ब्रह्मचर्य, साहजिकच ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्री पुरुष संबंध वर्ज करणे असा नव्हता. ब्रह्माला अनुसरून वागणे म्हणजे निसर्ग नियमानुसार वागणे. ब्रह्माला अनुसरून वागले तरच ब्रह्म प्राप्त होते. म्हणून ब्रह्माची इच्छा करणारे ब्रह्मचर्य पालन करतात. या ब्रह्मप्रदाची थोडक्यात माहिती एवढंच झालंय माझ्याकडनं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. चांगलं लिहिलं, काही हरकत नाही. प्रगती खूप छान आहे ताई. जयश्री ताई कंटिन्यू करा. हो, कितीपर्यंत? 8व्या पासून सुरू करा. काल 7 पर्यंत वाचलं ना आपण. नाही, पर्यंत म्हणलं. किती पर्यंत? अरे मग- बापरे, तुमचं बरंच झालेलं दिसतंय. हा, मध्ये कोणाला बोलायचं असलं तर राहून जातं मग. हो हो हो, 15-16 पर्यंत करा. हो, हं. 23 पर्यंत झालेलं. चैतन्य वाचतोय ताई. साधक नाही, त्यांचं वेगळं असतं. हो, साधक संजीवनी पण. लिहिलेले जय श्रीकृष्ण. पण लिहिलेलं वाचतंय का साधक संजीवनी ग्रंथातून? नाही नाही, लिहिलेलं त्यांनी लिहून काढले. हा, कंटिन्यू करा जयश्री ताई. श्लोक क्रमांक 8. अभ्यास योग युक्तीनं. ठीक आहे. अभ्यास योग युक्तीने तसा नान्यगामिना परम दिव्य याती पार्थानुचिंतयन. परमात्म्यात वारंवार मन लावणे याला अभ्यास म्हणतात. समता म्हणजे योग आहे. अभ्यासात मन लागण्याने प्रसन्नता होत असते. मन न लागणे खिन्नता होत असते. तेव्हाच तेव्हा अभ्यास योग होत असतो. आपण उद्देश राहणे योग आहे. चित्त दुसरीकडे जाऊ नये म्हणून, अर्थात एका परमात्म्याशिवाय दुसरा कोणता उद्देश असू नये म्हणून ती प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. अर्थात एका परमाशिवाय दुसरा गुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेव ह्यांनी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मांनी दिव्य पुरुषाचे अर्थात सगुण निराकार परमात्म्याचे चिंतन करी शरीराचा त्याग करणारा पुरुष त्याच परमात्म्याला प्राप्त होतो. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाये. डबल श्लोक क्रमांक 9. पुराण मनशासितारम अनोरणीया स्मरद्ये सर्वस्य धातारम चिंत रूपम आदित्य वनतमसा परस्तात. संपूर्णपणे एक परमात्मा जाणतो म्हणून त्याला कवी म्हणजे सर्वज्ञ म्हटले आहे. परमात्मा सर्वांचे आधी असल्याने पुराण म्हटले आहे. आपल्या सर्वांच्या मन बुद्धी यावर सर्वांना आश्रय देतो. परमात्मा अनुशासित आहे. ज्याचा जसा स्वभाव त्यानुसार परमात्मा कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतात. जगी जीवनाचे सार जाणून घे सत्वर जैसे ज्या देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म
मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतकरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला त्याचे स्मरण केले पाहिजे. श्लोक क्रमांक 10. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमपैती दिव्यम. जे ते भक्ती म्हणजे प्रियता. एखादी गोष्ट असेल त्या किंवा त्याच्या खूप भक्ती आहे. ही भक्ती स्वतःकडून होते. सगुण निराकार अशा परमात्म्याच्या ठिकाणी भक्तियुक्त मनुष्याचे मन स्थिर होते. निर्गुण स्वरूप हे त्रिगुणाच्या अतीत असल्यामुळे ते सर्व काही निराकार राहते. सगुण निर्गुण गुणाचे अगुण असे हरिबिन मन असणे म्हणजे व्यर्थ होय. भागवतात संत एकनाथ अथवा वैकुंठीचे जाणं, गोकाची निश्चय जाणं, साम्य ज्याच्याजवळ पूर्वीपासून योग बल आहे तोच अंतकाळी परमात्म्याला लावू शकतो. अज्ञानापासून ते सर्व विश्वात परमात्मा भरलेला आहे. ज्या परमात्म्याची पटत नाही त्यांना केवळ विश्व दिसते, मात्र परमात्मा सर्वत्र दिसतो. संत तुकाराम देखिले मी त्यासी बापर महादेवी उत्पन्न बांधली कैसी. संसारी माणसे शरीर संसारात आसक्त असतात, म्हणून भगवंतापासून लागलेला साधक विभक्त राहत नाही. योग बलाने अंतकाळी भरणारी अशक्त क्रमांक 11. यदकरण वेद विदो वद विशती यज्ञ विद रागः यदि चतो ब्रह्मचर्यं चरन्ति तते श्लोकात भगवंताच्या स्वरूपाचा बोध होतो, परंतु त्यांना भगवंताच्या समग्र रूपाचा बोध होत नाही. त्यांना जाणारे पुरुष ज्याला अक्षर निराकार तत्वाचे अक्षर नावाने वर्णन आले आहे, ज्याचा उद्देश केवळ परमात्मा तत्वाचा प्राप्तीचा आहे. परमात्मा प्राप्तीशिवाय ज्याचे कोणते इतर ध्येय आहे, जे परमात्मा प्राप्तीची इच्छा ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करतात, संपूर्ण साधनाच्या शेवटचे फल आहे. त्या तत्वाचे मी उत्तम सांगेन. कर्तव्य पालनाच्या दृष्टीने वर्णाचे वर्णन कर्तव्य पालते. ते स्वतःच्या युद्धरूप कर्तव्याचा त्याग करू इच्छित होते, म्हणून भगवंताने त्यांना आपल्या कर्तव्यात लावण्याचा उद्देशाने वर्णन केले. धर्म नाही म्हणून अर्जुना उठ, तू तुझे कर्तव्य पालन कर, तुझा वर्ण धर्म पाठ, युद्ध कर, तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरू नको. श्लोक अंक 12. यदि छंत ब्रह्मचर्यं चरन्ति तते पदम संग्रहेन नाही सर्व द्वारांनी संयम्य मनोरुधी निरुद्धच. या श्लोकात अंतकाळी त्या निर्गुण निराकार तत्वाच्या प्राप्तीचा विधी फलासह सांगण्यासाठी हे दोन श्लोक आहेत. अंतसमय संपूर्ण इंद्रिय द्वाराचा संयम करून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयापासून श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि नासिका या 5 इंद्रियांना, तसेच बोलणे, ग्रहण करणे, गमन करणे, मूत्रत्याग आणि मलत्याग या 5 क्रियापासून 5 कर्मेंद्रियांचा संपूर्णपणे निरोध करावा, म्हणजे इंद्रिये आपापल्या स्थानात राहतील. मनाला हृदयावरच निरोध करावा. मनाला विषयाकडे जाऊ देऊ नये, त्यामुळे मन आपल्या हृदयात राहते. अशा प्रकारे योग धारणेत स्थित व्हावे, म्हणजे इंद्रियांनी कोणतीही क्रिया करू नये, मनाने संकल्प विकल्प करू नये आणि प्राणावर पूर्ण अधिकार प्राप्त करणे योग धारणेत स्थित आहे. यानंतर एक अक्षर ब्रह्म ओमचा मानसिक उच्चार करावा आणि ब्रह्माक्षर करावे. अशा प्रकारे निर्निराकाराचे स्मरण अर्थात 10व्या द्वारातून प्राणाबाहेर काढतो तो परमगतीला, अर्थात निर्गुण आवाज चांगला येत निराकार नाही प्राप्त ताई. होतो. श्लोक क्रमांक 14. नाही कळत ताई, आवाज नाही कळत. काही आवाज नाही येत. हो, चांगल्या जागेवर बस. नाही 13 14. अनन्य चेतसा सततम योग
मा स्मरती नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिनः. 7व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात जे सगुण साकार परमात्म्याचे वर्णन आले होते यालाच या 14, 15, 16व्या श्लोकात विस्ताराने सांगितले गेले आहे. ज्याचे चित्त भगवंताला सोडून कोणत्याही भोगभूमीकडे ऐश्वर्याकडे किंचित मात्रही जात नाही, ज्याच्या अंतःकरणात भगवंताशिवाय इतर कोणताही कसलाही आश्रय नसतो, जसे पतिव्रता स्त्रीचे पती हेच व्रत नियम असते, पतीशिवाय तिच्या मनात कोणत्याही पुरुषाचे आसक्तीपूर्वक चिंतन होतच नसते, शिष्य गुरुच्या आणि सुपुत्र माता पित्याच्या परायण असते, या सर्वांचे इष्ट दुसरे कोणतेही नसते. अशाच प्रकारे भक्त भगवंताशी परायण राहत असतो. अनन्य चेतहा म्हणजे जी भगवंताची स्वरूपे म्हणजे विष्णू, राम, कृष्ण, शिव, शक्ती, गणेश, सूर्य या भगवंताच्या स्वरूपापैकी त्यापैकी जो ज्या स्वरूपाची उपासना करतो त्याच स्वरूपाचे चिंतन व्हावे. मी केवळ भगवंताचाच आहे आणि भगवंतच माझे भाग्य आहे, माझे दुसरे कोणीही नाही आणि मी दुसऱ्या कोणाचा नाही असा भाव झाल्यावर तो अनन्य चेता होत असतो. जो झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोप लागेपर्यंत जो माझे स्मरण करत असतो, नित्यशहाचा अर्थ सदा भगवंताशिवाय शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आपले नव्हेत, केवळ भगवंतच आपले आहेत असे मानल्यास भगवंत सुलभ होतात. भक्ताच्या दृष्टीत एका परमात्म्याशिवाय दुसऱ्याची सत्ता नसल्यामुळे मन दुसऱ्या ठिकाणी कसे जाईल? भगवंत माझे आहेत आणि माझ्यासाठी आहेत अशी भगवंताविषयी आत्मीयता निर्माण झाल्यामुळे आपोआप भगवंताशिवाय प्रेम निर्माण होते आणि ज्याच्याविषयी प्रेम होते त्याचे स्मरण आपोआप होत असते, नित्य निरंतर होते. म्हणून भगवंत 7व्या अध्यायाच्या आरंभी मय्यासक्त मना पदाने आपल्यात आसक्ती निर्माण होण्याबद्दल सांगत आहेत. भगवंतात प्रियता झाल्यावर मग भगवंताचे स्मरण आपोआप होते. म्हणून भगवंताची प्राप्ती योग, यज्ञयाग, सांख्ययोग, नामस्मरण या मार्गाने होते. प्रत्यक्ष हरी आत्मरूपाने प्रत्येक प्राणी मात्रात आहे, तो तत्व रूपाने तो सारखा आहे. 18 अध्यायात सांगितले आहे, प्राणी मात्राच्या हृदयात ईश्वर रूप मी वास करीन, ईश्वर रूपे मी वास करीन, परंतु वैवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये आपला उगाच फिरू नको, काव्याच्या ओळीप्रमाणे अवघड मार्ग सोडून नाम रूपाने घेण्याचा मार्गाचा अवलंब कर. सर्वसामान्य साधकांना अखंड भगवंताच्या नामाचे स्मरण करून जळीत भाषणी म्याद केला चक्रपाणी ही अनुभूती प्राप्त होते. श्लोक क्रमांक 15. नामोपेत पुनर्जन्म दुःखालय म शाश्वतम नापनुवंती महात्मनसा संसिद्धी परमागता. मामोपेत म्हणजे भगवत दर्शन करून तत्वाने जाणून भगवंतात समर्पित पुनर्जन्म होण्याचा द्वार राहत नाही. पुनर्जन्म म्हणजे पुन्हा गर्भवास, जन्म, शरीर भोग या सर्व दुःख येते. पुनर्जन्म म्हणजे चालू ठेवा जयश्रीताई, चालू ठेवा. मी बंद केलाय, आवाज बरोबर येत नव्हता म्हणून. कंटिन्यू करा. मला वाटलं नाही कंटिन्यू करा. मला दिसलं दुसरं नाव म्हणून. हो हो हो. पुनर्जन्म म्हणजे दुःखाचे घर म्हटले आहे. पुढील श्लोक पहा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इस संसारे बहु दुस्सारे कृपया पारे पाही मुरारी. याचा अर्थ असा की वारंवार जन्म घेणे, मरणे, वारंवार गर्भवासाच्या वेदना सोसणे हे सर्व या संसार सागरात कठीण वाटते. म्हणून हे भगवान कृष्ण मुरारी, तुझी माझ्यावर असीम कृपा करून माझे रक्षण कर. यासाठी ईश्वराची भक्ती हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. या 9व्या अध्यायात याच पुनर्जन्माला मृत्यूची वाट म्हटले आहे. म्हणून भगवंत म्हणतात, माझी प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म नाही. भगवंतांनी काल ताईने जे गीतेचे षटकार सांगितले, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सर्वात भगवंत भक्तीला सर्वोपरी मानतात. भगवंत प्राप्त होण्यासाठी उत्कट भाव व्हावा, अन्यथा मुक्ती मिळणे अशक्य आहे. म्हणून ज्ञानदेव या अभंगात म्हणतात, भाविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया. सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कौन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. परमेश्वराबद्दल वाटणारे आपुलकी, अत्यंत प्रेम आणि परम प्रेमाने प्रगटणाऱ्या भावप्रवाहास भक्ती म्हणतात. ज्या क्षणी सुख बुद्धीचा त्याग होईल त्या क्षणी परमात्मा प्राप्ती होईल. श्लोक क्रमांक 16.
आ ब्रह्म भुवन ना लोका पुनरावर्ती अर्जुन मामुपेत्य तू कौंते पुनर्जन्म न विद्यते. हे प्राणी परमात्म्याचे अंश आहेत म्हणून नित्य आहेत. जोपर्यंत हे नित्य तत्वाला प्राप्त करून न घेता कितीही श्रेष्ठ लोकात गेले तरी त्यांना तेथून परत यावेच लागते. मनुष्य शरीर केवळ भगवत प्राप्तीसाठीच मिळाले आहे. म्हणून मनुष्याला भगवत प्राप्तीचा कोणताही आणि किंचित मात्रही मुक्तीचा उपाय मिळाला तर स्वतःच्या भावनेनुसार तो मुक्त होऊ शकतो. असा मुक्तीचा अधिकार इतर लोकात नसतो म्हणून ते मुक्त होत नाहीत. मात्र त्या लोकात राहणाऱ्यापैकी एखाद्याला मुक्त होण्याची तीव्र लालसा उत्पन्न झाली तर तोही मुक्त होत असतो. पशु पक्षातही भक्त आहेत. गजेंद्र, हत्ती, जटायू पक्षी वगैरे हे प्राणी आहेत. त्या लोकात राहणाऱ्या प्राण्यांचे भक्त इत्यादीच्या दर्शनाने कल्याण होते नाही. हा जीव साक्षात परमात्म्याचा अंश आहे. जेथे गेल्यानंतर तेथून परत यावे लागत नाही ते परमात्म्याचे धाम आहे. जसा कोणी एखादा सत्संग इत्यादी गेला व कार्यक्रम संपल्या सत्संगात गेला व कार्यक्रमात संपल्यावर परत घरी आला आणि त्याच्या लक्षात आले की त्याची एखादी वस्तू तिथे राहिलीये, विसरून राहिली, तर त्या आणण्यासाठी त्याला परत जावे लागते. तसेच जीवाने जर घर, परिवार, जमीन, धन इत्यादी विषयी ममता ठेवली असेल, आत्मीयता ठेवली असेल तर त्या ममतेमुळे त्या जीवाला मृत्यूनंतर परत यावे लागते. ज्या शरीरात राहत असताना संसाराविषयी ममता आसक्ती केली होती ते शरीर तर राहत नाही, इच्छा नसताना समाप्त होते. परंतु त्या ममतेमुळे, वासनेमुळे दुसरे शरीर धारण करून यावे लागते. तो मनुष्य रूप किंवा पशु पक्षी रूपातही येऊ शकतो. त्याला परत यावे लागते हे मात्र निश्चित आहे. उत्तम माधम योनीत जन्म होण्याचे कारण गुणांचा संगच आहे. 13 मधील 21वा श्लोक. कारण गुणसंगस्य सदसद्य जन्मसु, अर्थात संसाराविषयी ममता, आसक्ती, कामना म्हणजे पुन्हा संसाराचे येरधारा. म्हणून या संसाराच्या पायी देव आठवत नाही. कोणी नाही रे कोणाचे, एकलेचे जायचे. यम येतील बांधून येतील, जन तोंडाकडे पाहतील. तुका म्हणे बोलू काही, देहावरी सत्ता नाही. म्हणून देवाजवळ एकच मागणे मागा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाचे भ्रमण नको देवा. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी होई. अनेक मागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. हा संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ब्रह्मलोकापर्यंत जाणाऱ्या सर्वांना पुनर्जन्म घ्यावा लागतो, परंतु भगवंत म्हणतात, कौंतेय, समग्र रूपाने माझी प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. कारण जीव माझा अंश आहे, माझे परमधाम हेच त्याचे घर आहे. ब्रह्मलोकापर्यंत सर्वच लोक भगवंताचे स्वरूप आहेत. तर त्यांचा पुनर्जन्म का होतो? तर त्या लोकात जाणारी माणसे त्या लोकांना भगवंताचे स्वरूप समजत नाही. जय श्रीकृष्ण. 16 पर्यंत झाले ताई. शांत आहे. थोडासा सारांश मी पण वाचते. चालेल. काल आपण बघितलं होतं की अधिदैवत आधी काय म्हणू आपण त्याला, तीन प्रकार बघितले होते. अधिदैवत, आधी आणि आधी लिहिलं नाही, आधी यज्ञ, आधी दैवन, आधी भौतिक. आधी भौतिक. बरोबर आहे. तर त्याच्या पुढे आता आपण बघूयात 8व्या अध्यायातला 8व्या श्लोकापासून आपण बघूयात की या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाला काय सांगितले होते की सर्वेषु कालेषु ना माम स्मरयुत्थच, म्हणजे सर्व काळ माझे स्मरण कर आणि आपले कर्तव्यही कर. परंतु साधकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सर्व काळ भगवंताचे स्मरण कसे शक्य होईल, कारण मन अत्यंत चंचल आहे, ते क्षणोक्षणी विषयांकडे धावत असते. म्हणून भगवान 8व्या श्लोकापासून भगवत स्मरण दृढ करण्याची आज्ञा सांगतात. म्हणजे नेमकं भगवत स्मरण सदा आणि सर्व काळ कसं करायचं याचं गूढ रहस्य 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकापासून सांगतात. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिनः. साधक संजीवनीमध्ये अभ्यास योग हा शब्द अत्यंत महत्वाचा मानला आहे. अभ्यास म्हणजे केवळ जपाची पुनरावृत्ती नव्हे, तर मन पुन्हा पुन्हा भगवंताकडे आणण्याचा अखंड प्रयत्न. मन संसाराकडे जाईल, विषयांकडे जाईल, चिंता आणि इच्छांकडे धावेल, परंतु प्रत्येक वेळी ते प्रेमाने भगवंताकडे परत आणणे हाच अभ्यास योग आहे. मन चंचल आहे म्हणून निराश होण्याचे कारण नाही. मन भटकते,
हा त्याचा स्वभाव आहे, परंतु त्याला भगवंताकडे वळवणे हा साधकांचा पुरुषार्थ आहे, की सतत सतत आपल्याला त्याच गोष्टीची आठवण करून आपल्याला त्याच त्याच ठिकाणी यायचं परत परत, की आपलं मन इकडे तिकडे जातं, परत आणायचं त्या ठिकाणी. जसा लहान मुलगा वारंवार इकडे तिकडे पळतो आणि आई त्याला प्रेमाने परत जवळ घेते, त्याचप्रमाणे साधकाने मनाशी वागावे. भगवान पुढे म्हणतात, नान्यगामिना चेतसहा, म्हणजे चित्त इतर विषयांकडे जाऊ नये. याचा अर्थ संसार सोडणे असा होत नाही, तर कर्तव्य करताना हात संसारात असू शकतात, मन संसारात असू शकतं, आधार भगवंत असला, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे, तर आधार हा भगवंत असला पाहिजे, की जे जे काही आहे संसारात वावरायचे, पण संसार मनात ठेवायचा नाही. परमम पुरुषम दिव्यम असे भगवानांनी सांगितले आहे. परमम पुरुषम म्हणजे सर्वांचा आधार, सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ आणि दिव्य परमात्मा. दिव्य म्हणजे काय, जो प्रकृतीच्या गुणांनी मर्यादित नाही, जन्म मरणाच्या अधीन नाही. साधकाने भगवंताचे चिंतन केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीप्रमाणे न करता अनंत, सर्वव्यापी, चिन्मय आणि परमस्वरूप म्हणून करावे, म्हणजे सदा सर्व काळ होऊ शकते. आता पुढचं सांगितलंय की अणुचिंतयम. आता ह्या शब्दामध्ये सुद्धा काय सांगितलंय बघा, की अणु म्हणजे शास्त्र आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चिंतन करणे. स्वतःच्या कल्पना करून परमात्मा निर्माण करायचा नाही. भगवंताचे नाम, रूप, गुण, लीला आणि तत्व यांचे शास्त्रानुसार चिंतन करणे, हेच खरे अनुचिंतन आहे. म्हणजे शास्त्राला आधारित मानून आपल्याला त्याचं चिंतन करायचं. आपण म्हणतो हे काय शास्त्रामध्ये सांगितलं आहे, तर ते या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे, की शास्त्राला अनुसरून चिंतन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगितलंय बघा, कवी पुराण मनुष्याश तारम. आता इथं कवी म्हणजे सर्वज्ञ, परमात्मा, भूत, वर्तमान आणि भविष्य जाणतो असा, त्याच्यापासून काहीही लपलेलं राहत नाही. पुराण म्हणजे काय, तर सर्वात प्राचीन असूनही सदैव नूतन, परमात्मा काळाच्या पलीकडे आहे असं पुराण. आपण म्हणतो हे पुराणात सांगितलेलं आहे. पुराण म्हणजे काय, नुसतं की पुराण म्हणजे आधीचे पुस्तकं नाही, तर इथे सांगितलेलं आहे की प्राचीन असूनही सदैव नूतन असणारं, प्रत्येक वेळी प्रत्येक काळामध्ये त्याची आपण जर पुनरावृत्ती बघितली तर ते आपल्याला नव्यानेच जाणवतं, असं ते पुराण. अनुशासितार म्हणजे काय, तर विश्वाचे संचालन करणारा, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र, ऋतू, जन्म, मृत्यू या सर्वाचे नियमन करणारी सत्ता परमात्म्याचीच आहे, याला जाणणे म्हणजे अनुशासिता. अनोरणीयासम म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म, अणुरेणू, परमात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयात, प्रत्येक कणात विद्यमान आहे असे जाणणे. सर्वस्य धातारम म्हणजे सर्वांचे धारण पोषण करणारा. जीव स्वतःच्या शक्तीने जगत नाही, परमात्म्याच्या अधिष्ठानेच सर्व व्यवहार चालतात, पण त्या परमात्म्य शक्तीला आपण जाणणे हे फार महत्वाचे आहे. अनिचिंत्य रूपम, अचिंत्य रूपम म्हणजे बुद्धीच्या कल्पनेपलीकडील परमात्म्याचे स्वरूप तर्काने पूर्ण समजत नाही, ते अनुभूतीने समजते. म्हणजे आपण तर्क किती केला तरी उपयोग नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला अनुभूतीच आली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं हे आलं पाहिजे की पूर्णपणे समजलं पाहिजे. तमस परस्तात म्हणजे अज्ञान, अविद्या आणि मायेच्या पलीकडील, त्याला आपण तमस परस्तात असं म्हणतो. मग ध्यान करताना परमात्म्याचे हे जे गुण मनात ठेवले, तर भगवंताविषयीची श्रद्धा आणि प्रेम दृढ होते. ध्यान हे केवळ रिकाम्या मनाने बसणे नाही, तर परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचे प्रेमपूर्वक चिंतन करणे म्हणजे ध्यान. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. एक मिनिट. आता या ठिकाणी काय सांगितलं बघा, अचल मन सांगितलं होतं,
की अचल मन म्हणजे काय सांगितलं होतं की मृत्यूकाळी मन स्थिर राहावे यासाठी आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा लागतो. की आपण याच्यासाठीच ध्येय ठेवतो की मृत्यूकाळी आपल्याला परमात्म्याचं नाव आलं पाहिजे. तर ते शक्य होतं का नाही होत, तर आपल्याला आतापासून त्याचा अभ्यास करावा लागणार, सतत प्रवास करावा लागणार. ज्याचे कधी मन स्थिर केलेच नाही त्याचे मन शेवटच्या क्षणी स्थिर राहणार नाही. म्हणून हे स्थिर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट सांगितली होती त्यांनी भक्ती. आता याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय आहे, तर केवळ योगबल पुरेसे नाही आहे, तर भगवंतावरील प्रेम आवश्यक आहे. प्रेमाशिवाय स्मरण टिकत नाही. आत्ताच ताईंनी सांगितलं की प्रेम आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण ते स्मरण घडून घेऊ शकत नाही. आता योगबल म्हणजे येथे योगबल म्हणजे दीर्घकालीन साधनेने प्राप्त झालेली अंतर्मनाची स्थिरता. नामजप, ध्यान, सत्संग, भगवत चिंतन आणि समर्पण यामुळे मन एकाग्र होते. भगवान पुढे सांगतात की साधकाने भूमध्यात प्राण स्थिर करून परमात्म्याचे स्मरण करावे. आता इथे सांगितलं की हे सर्वांसाठी अनिवार्य साधन नाही. इथं काय सांगितलं की अखंड भगवंत स्मरण आणि भगवंताशी प्रेमपूर्व संबंध. आता योगातील प्राण नियमन हे सहाय्यक आहे. प्राणनियमन करणे म्हणजे काय, तर योगावर प्राणावर स्थिर राहणे. अनुलोम विलोम जे आपण करतो किंवा आपण दीर्घ श्वास जो घेतो त्याच्यावर पूर्णपणे आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. तर भगवत प्राप्तीचे मुख्य कारण भक्ती आणि अखंड स्मरण आहे. तर हे आपण इथं लक्षात घ्यायचं. या 3 श्लोकांचा एक मिनिट हा. तर भगवत प्राप्ती ही अंतिम क्षणातील प्रयत्नाने होत नाही. अखंड अभ्यास, भगवंताच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन, अनन्य भक्ती आणि सातत्यपूर्ण भगवत स्मरण यांचा परिपाकातून अंतकाळी परमात्म्याचे सहज स्मरण होते. म्हणून आपल्याला दिव्य परमपुरुषाला प्राप्त करता येते असं सांगितलेलं आहे ह्या 8 ते 10 श्लोकांमध्ये. पुढचं बघूयात आपण. तर पुढचे 2 श्लोक मी घेते, 11वा आणि 12वा. तर 11वा आणि 12व्यामध्ये सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाने परमपदाची प्राप्ती आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेचे स्वरूप सांगतात. आतापर्यंत भगवंतांनी अखंड भगवत स्मरण, अभ्यास योग आणि परमपुरुषाचे चिंतन यांचे महत्त्व सांगितले. आता ते सांगतात की ज्या परमपदाची प्राप्ती करण्यासाठी वेदवेत्ते प्रयत्न करतात त्याच पदाचा संक्षिप्त मार्ग मी तुला सांगतो. म्हणजे आजपर्यंत जे आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याचं गूढ जे आहे हे आपल्याला 11व्या आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगत आहेत. यदक्षरम वेदविदो वदंती म्हणजे काय आहे, वेदांचे तत्व जाणणारे महर्षी ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात तेच परमध्येय आहे. आता अक्षर म्हणजे अविनाशी, नित्य, शाश्वत परमात्मा असे स्पष्ट केले आहे. आता संसारातील प्रत्येक वस्तू बदलणारी आहे, परंतु परमात्मा कधीही बदलत नाही. म्हणून त्याला शाश्वत आनंद हवा आहे. त्याने नाशवंत वस्तूंच्या मागे न धावता नित्य परमात्म्याला ध्येय बनवावे. आता भगवान पुढे सांगतात की विशंती यद्यतयो वीतरागाहा म्हणजे ज्या परमपदात राग द्वेषापासून मुक्त झालेले यती प्रवेश करतात. आता हा पूर्ण मुद्दा असा आहे की राग म्हणजे केवळ प्रेम नव्हे तर विषयांवरील आसक्ती. जोपर्यंत मन विषय सुखात गुंतलेले आहे तोपर्यंत परमात्म्यात स्थिर होऊ शकत नाही. म्हणून साधनेचा उद्देश संसाराचा द्वेष करणे नाही तर संसारावरील आसक्ती कमी करून परमात्म्यावर प्रेम वाढविणे हा आहे. पुढचं सांगतात भगवंत, यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून महापुरुष ब्रह्मचर्याचे पालन करतात. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय बघा, तर अविवाहित राहणे असा अर्थ होत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मप्राप्तीला अनुकूल असे जीवन जगणे. मन, वाणी, इंद्रिय आणि आचरण यांना संयमात ठेवून जीवनाचे केंद्र
परमात्मा बनविणे हाच ब्रह्मचर्याचा व्यापक अर्थ आहे. भगवान पुढे म्हणतात, तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे, म्हणजे त्या परमपदाची प्राप्ती कशी होते ते आता मी तुला संक्षेपाने सांगतो. आता याच्यामध्ये भगवान सांगतात, सर्व द्वारांनी संयम्य. येथील सर्व द्वार म्हणजे शरीरातील इंद्रिये, डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक या पंचेंद्रियाचा या सर्वांच्या माध्यमातून मन बाहेर धावते. तर हे जे इंद्रिय संयम म्हणजे इंद्रिये दडपणे नाही, तर त्यांना योग्य दिशेने वापरणे, विषयांमध्ये उधळणाऱ्या इंद्रियांना भगवत स्मरणाकडे वळविणे हाच खरा संयम आहे. आता याच्यानंतर पुढे सांगतात, मनोहृदयी निरुद्ध, म्हणजे मन हृदयात स्थिर करावे. आता येथे हृदय म्हणजे केवळ शरीरातील अवयव नाहीये, तर काय सांगितलं, अंतःकरणाचे केंद्रबिंदू असलेला त्याला हृदय असं नाव दिलेलं आहे, की हृदयात स्थिर करणे म्हणजे अंतःकरणामध्ये स्थिर करणे. आता पुढे सांगितलेलं आहे की मूर्धान ध्यायात्म मनः प्राणम, म्हणजे काय आहे, योग साधनेने प्राण वर स्थिर करणे. येथे अनेक साधकांचा गैरसमज होतो की साधक संजीवनी यावर विशेष भर देते बघा, की भगवत प्राप्ती केवळ प्राण वर नेल्याने होत नाही. प्राणायाम आणि योगधारणा ही सहाय्यक साधने आहेत. मुख्य साधने म्हणजे अनन्य भगवत भक्ती आणि भगवत स्मरण. ज्याचे मन आयुष्यभर संसारातच होते त्याने शेवटी प्राण वर नेला तरी भगवत प्राप्ती होत नाही, परंतु ज्याचे मन आयुष्यभर भगवंतात होते त्याच्यासाठी योगधारणा सहाय्यभूत ठरते. तर पुढे सांगतात, अस्थितो योगधारणा, म्हणजे काय, तर योगधारणा म्हणजे मन, बुद्धी, प्राण आणि संपूर्ण अंतःकरण भगवंतात स्थिर होणे. ही स्थिती एका दिवसामध्ये मिळत नाही, तर ती स्थिती मिळवण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन नामस्मरण करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, भक्ती आणि वैराग्य यामुळे ही स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून भगवान साधकाला सांगतात की परमपदाची प्राप्ती ही इंद्रिय संयम, वैराग्य, ब्रह्मचर्य, भगवत स्मरण आणि योगयुक्त अंतःकरण यांच्या समन्वयाने होते. त्यापैकी कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे पूर्ण होत नाही. स्वतंत्रपणे जर आपण केली की नुसतं ब्रह्मचर्य करत राहिलो म्हणजे फक्त काय होतं ते, की तो दांभिकपणा होऊन जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला भगवत भगवत हे होऊ शकत नाही, भगवत प्राप्ती ही होऊ शकत नाही. पुढचं सांगितलंय बघा आता, पुढचे 3 श्लोक घेते, 13, 14 आणि 15 एकत्र करून घेत आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी आता ह्या याच्यामध्ये भगवत स्मरण, अभ्यास योग आणि योग धारणेचे महत्त्व सांगितले. आता पुढच्या 3 श्लोकामध्ये बघा की ह्या साधनेचा परिपाक काय होतो हे स्पष्ट करतात. साधकाच्या साधनेने अंतिम ध्येय म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. आता याच्यामध्ये सांगितलं आहे, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, म्हणजे काय बघा, ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे. वेद, उपनिषदे आणि सर्व शास्त्रांनी ओम हे परमात्म्याचे वाचक मानले आहे, परंतु ओमचा उच्चार केल्याने फक्त आणि फक्त ओमचा उच्चार केल्याने भगवत प्राप्ती ही होत नाही. म्हणून भगवान इथे स्पष्ट करतात की व्याहरेण माम नुस्मरम, म्हणजे ओमचा जप करताना भगवंताचे स्मरण असले पाहिजे, तरच भगवत प्राप्ती ही होऊ शकते. नाही तर आपण तोंडाने फक्त म्हणतो की ओम 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 ओम, पण मनामध्ये त्याची भावनाच जर नसेल तर भगवत प्राप्ती ही होणार नाही. आता पुढे भगवान सांगतात की यत् प्रयाती त्वजन देह स याती परमांगतीम, जो साधक अशा प्रकारे भगवत स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. येथे मुख्य कारण अंतिम क्षणी उच्चारलेला ओम नाही, तर आयुष्यभर जोपासलेले भगवत स्मरण आहे. अंतकाळातील स्मरण हे संपूर्ण जीवनाच्या साधनेचे नैसर्गिक फल आहे, असं भगवंत आपल्याला सांगतात की फक्त शेवटच्या
क्षणी जर ओंकार उच्चारलं त्याला काहीही अर्थ नाहीये. तर ते पूर्ण सार आपल्याला जीवनाचा सार असला पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला भगवंताचं नाम यायला हवं. अनन्यचेतः सततम यो माम स्मरती नित्यशः. आता या ठिकाणी 3 शब्द आपल्याला खूप महत्वाचे सांगितले होते की एक तर अनन्यचेतः हा, त्याच्यानंतर एक सततम आणि दुसरं आहे नित्यशः. आता याचं हे सांगूया की अनन्यचेतः म्हणजे काय, की ज्याच्या मनाला भगवंताशिवाय दुसरा आश्रय नाही. याचा अर्थ असा आहे की अंतःकरणाचा आधार केवळ परमात्मा असणे, की परमात्म्याशिवाय दुसरं कोणीही न दिसणे म्हणजे अनन्य चेतः. आता सततम म्हणजे काय, सतत सतत करणारी. इथं सुखातही भगवंत दिसला पाहिजे, दुःखातही भगवंत दिसायला हवा, यशातही भगवंत दिसायला हवा आणि अपयशातही भगवंत दिसायला हवा. म्हणजे प्रत्येक प्रसंगी आपल्याला फक्त सतत भगवंताचंच नाम यायला हवं. त्याला आपण सततम असं म्हणतो. नित्यशः म्हणजे काय आहे, तर नित्यशः म्हणजे आयुष्यभर. आज साधना आणि उद्या विस्मरण असे होता कामा नाही सांगितले. तर त्याच्यामध्ये सातत्य हवं आहे. थोडंच करायचं पण जास्तीत जास्त आपल्याला त्याचं साधनेचं आपण सातत्य ठेवायला गरजेचं आहे. म्हणून भगवान पुढे सांगतात बघा, तस्याहम सुलभ पार्थ. आता या गीतेमध्ये सांगितलं की अशा साधकाला मी सहज प्राप्त होतो. म्हणजे हे जे 3 वरचे शब्द सांगितले आपण की सततम, नित्यशः आणि अनन्यचेतः, तर अशा साधकाला मी काय होतो, सहजरित्या मी प्राप्त होतो. आता इथे सांगितलं की भगवंत दूर नाहीत, दूर आहे ते आपल्या मनाचे भगवंतापासून झालेले विचलन. म्हणजे आपण आपल्या मनाची जी विचलता आहे त्याच्यामुळे आपल्याला भगवंत हे दूर वाटतात. मन भगवंतात स्थिर झाले की भगवंत सहज प्राप्त होतात. भगवंताला कठीण करणारा परमात्मा नाही, कठीण करणारी आपली विषयासक्ती आहे. म्हणून पुढे भगवंत सांगतात की भगवत प्राप्तीचे अंतिम फल हे कशामध्ये आहे, तर मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. म्हणजे भगवंताला प्राप्त झाल्यानंतर साधक पुन्हा या संसारात जन्म घेत नाही. येथे भगवान संसाराचे 2 शब्दात वर्णन करतात बघा. दुःखालयम म्हणजे काय, तर संसार म्हणजे दुःखाचे घर. आता याचा अर्थ संसारात सुख नाही असा नाही आहे, परंतु जे सुख आहे ते क्षणभंगूर आहे. म्हणजे एका क्षणी सुख आलं आपल्याला की दुसऱ्या क्षणी आपल्याला त्याचं दुःखामध्ये सुद्धा रूपांतर होतं आणि दुःख सुद्धा आपल्याला त्याच्या पाठीमागे मिळतं. म्हणून हे क्षणभंगूर सांगितलेलं आहे. म्हणून शेवटी अशाश्वतम सांगितले की संसारात काहीही कायम राहत नाही. सगळं काय आहे, शरीर नश्वर आहे, संपत्ती टिकत नाही, नाती नाही टिकत. म्हणून शाश्वत आनंद फक्त संसारात मिळत नाही, तर तो कुठे मिळतो, तर भगवत चरणापाशी मिळतो. म्हणून पुढे भगवान सांगतात की महात्मानं संसिद्धी परमांगतः. म्हणजे महात्मा म्हणजे मोठा मनुष्य नव्हे, ज्याचे मन परमात्म्यात स्थिर झाले आहे तो महात्मा. आता अशा महात्म्याला परमसिद्धी प्राप्त होते असं भगवंत इथे सांगतात. तर आता म्हणून या ठिकाणी काय सांगितले की भगवंताने की भगवंताच्या स्मरणाशिवाय बाकीचं सगळं काही आहे ते अपूर्ण आहे. अखंड भगवत स्मरणाने मन शुद्ध होते आणि अनन्य भक्तीने भगवंत सहज प्राप्त होतो आपल्याला. भगवत प्राप्तीनंतर पुनर्जन्म राहत नाही आणि संसारातील सुख क्षणभंगूर आहे. शाश्वत आनंद फक्त परमात्म्यामध्ये आहे. असा हा छोटासा निष्कर्ष आहे 15 अध्यायापर्यंत. आता अजून कोणी घेणार आहे काही, का थांबायचं आपल्याला इथे? आजचे तुमच्या तिघींचे पण खूप छान झालं. आणि अगदी अभ्यास पूर्ण केला. म्हणजे हे जर श्लोक आपल्याला आले तर आपली उत्तर अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं आहे. कारण की सगुण निर्गुणाची पण आपण चर्चा झाली,
आणि जितका काही अभ्यास योग आहे, अभ्यास कसा करायचा याची पण आपली चर्चा झाली. आणि तिघींनीही पूर्ण अभ्यास पूर्ण करून वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेत लिहिलं. त्याच्यामुळे आपला छान अभ्यास चालू आहे. हॅलो, थांबायचं मग आपण इथे आता आज का अजून कोणाला आला का बोलायचं? माझा आवाज? हो हो, आला आला. आला ना? हा हा हो 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 हो. हो. चालेल, कोणाला बोलायचं नाही चाल होते मग थांबूयात आपण इथेच. हो, चालेल चालेल. चालेल. हो. शेवटची प्रार्थना कोण घेतं? घ्या कल्पनाताई. आज आलेला दिसत आहात तुम्ही. आणि सुचिता, हं? हॅलो हा, सुचिता, बोला ना तू का बरं याच्यामध्ये राहते? तू का बरं गोशामध्ये राहते? तुम्ही. हो ना, सगळेजण